हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. चला आज आपण गुड मॉर्निंग. मराठी अक्षर भारती या विषयाच्या पाठ क्रमांक 8 ऊर्जा शक्तीचा जागर हा बघणार आहोत. आणि त्याचे जे लेखक आहेत ते डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे आहेत. महत्वाचं म्हणजे आपण ज्या व्यक्तीविषयी आज बघणार आहोत त्यांच्या काही बालपणाच्या आठवणी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्यांच्या करिअर विषयी सांगितलेलं आहे. परंतु हा पाठ आपण बघण्या अगोदर ज्या व्यक्तीविषयी सांगितलं गेलेलं आहे त्या व्यक्तीविषयी थोडक्यात जाणून घेऊया. रघुनाथ अनंत माशेलकर, त्यांचे संपूर्ण नाव होते डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1943 ला माशेल गावात गोवा या राज्यात झाला. आता त्यांच्या वडिलांचे नाव होते अनंत माशेलकर, आईचे नाव होते अंजनी माशेलकर. सध्या ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक आहेत. अब ये महासंचालक मतलब क्या होता है कि वो CSIR आगे बताता हूँ, काउंसिल ऑफ साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च एंड सेंट्रल साइंटिफिक इंस्ट्रूमेंट ऑर्गेनाइजेशन के वो हेड है. पहले वो उसके अध्यक्ष रह चुके हैं, उसके बाद वो अभी डायरेक्टर ऑफ प्रेसिडेंट बन गए, जनरल ऑफ डायरेक्टर. देखिए, कोई भी सिलेबस में कोई भी चैप्टर दिया होता है तो खाली उसके लिए मार्क्स के लिए नहीं पढ़ो, वो जिंदगी भर याद रहे इस तरीके से पढ़ो. अब ये इंसान जो है रघुनाथ माशेलकर, इन्होंने अपने देश के लिए बहुत बड़े काम किए जिससे हमारे नाम पूरी दुनिया में ऊंचा हुआ है. तो हमारा फर्ज बनता है कि उसकी जानकारी हम रखें, उनके बारे में जाने. तर पुढे त्यांनी ते माजी अध्यक्ष पण राहून चुकलेत ग्लोबल रिसर्च अलियन्सचे. त्यानंतर त्यांना काही सन्मान मिळालेले, उनको भारत की तरफ से कोई बहुत हॉनर्स मिले. तर त्यामध्ये जे आपल्या भारतात सर्वोच्च सन्मान आहेत, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे त्यांना जवळजवळ 60 पेक्षा जास्त सन्मान मिळालेले. 60 के अबव उनको हॉनर्स मिले. वो एज अ केमिकल इंजीनियर बन के हमारे इंडियन रिसर्च सेंटर में काम किए थे, जॉइन हुए थे. त्यांचं लेखन व कार्य बघूया. उन्होंने 235 से भी ज्यादा थेसिस लिखे. त्यांनी 235 पेक्षा जास्त शोध निबंधाचे लेखन केलेले. त्यानंतर 28 पेक्षा जास्त पेटंटची नोंद त्यांच्या नावाने आहे. अभी आप पेटेंट क्या होता है? पेटेंट वो होता है अगर कोई भी इंसान या कोई भी व्यक्ति कुछ इन्वेंशन करता है तो वो इन्वेंशन उसका ही है, उसके लिए हमको रजिस्ट्रेशन करना होता है, गवर्नमेंट को बताना होता है कि ये मेरा इन्वेंशन है. तो ऐसे उन्होंने 28 से ज्यादा इन्वेंशन किए हैं. 18 पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केले आहे. 18 से ज्यादा बुक उन्होंने लिखी है. देखिए अब और एक्स्ट्रा क्या किया है उन्होंने बघ. अतिरिक्त कामगिरी 39 विषयातून त्यांनी डॉक्टरेट PhD पदवी धारण केली है. अब देखिए, कोई एक इंसान अगर एक सब्जेक्ट में डॉक्टरेट करता है, PhD कर लेता है, तो भी हर जगह उसके बैनर लगते हैं, डॉक्टर लगाना चालू कर देता है. ये इंसान ने 39 सब्जेक्ट में से PhD किए. अब सोचिए कितना नॉलेज है उनके पास. 60 पेक्षा जास्त पुरस्कार तर प्राप्त ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. सबसे खास बात इस इंसान की एक है की इंग्लंड मध्ये एक पुस्तक आहे, त्या पुस्तकात जगातल्या महान शास्त्रज्ञांनी त्यांच्या सह्या केलेल्या आहेत. ऐसा एक बुक है इंग्लैंड में जहाँ पे बहुत सारे साइंटिस्ट लोगों ने साइन करके रखे. तर त्या पुस्तकात महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांनीही न्यूटन यांनी सही केलेली आहे. तर त्या वहीमध्ये, त्या पुस्तकामध्ये
रघुनाथ माशेलकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना सही करण्याचा मान मिळाला आणि ते पहिले भारतीय असे होते की ज्यांना तो मान मिळाला आहे. सो इट इज व्हेरी हॉनर फॉर अस. देन कुछ बातें बताता हूं उनके बारे में थोड़ी. एकदा काय झालं, सर जगदीश चंद्र बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणा, जो वायरलेस जो हम चल रहा है ना अभी, वायरलेस फोन, वायरलेस सब ब्लूटूथ, ये वायरलेस का जो इन्वेंशन था वो हमारे इंडिया में हुआ था. सर जगदीश चंद्र बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजेच वायरलेसचा शोध 1898 मध्ये लावला होता. परंतु त्यांनी काय केलं नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही काही इन्व्हेन्शन करा, पण तुम्ही त्याचं काय घ्यायचं, पेटंट रजिस्टर करायचं असतं, पेटंट तुमच्या नावाने नोंद करायची असते. पण जगदीश चंद्र बोस यांनी ते पेटंट न घेतल्यामुळे तेच त्या शोधाचं, त्या इन्वेंशनचं, उस इन्वेंशन का जो पूरा क्रेडिट था ते कोणी घेतलं, मार्कोनी. तो मार्कोनी नाम के इंसान ने ले लिया और उसके नाम पे वो पेटेंट रजिस्टर हो गया और वायरलेस का इन्वेंशन उसने किया है, ये सारी दुनिया को उसने बताया. सो ये गलती इन्होंने किसने, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी मात्र ती चूक केली नाही. त्यांना माहिती होतं की ही गोष्ट आधीही आपल्या भारतासोबत घडली आहे. तर त्याचा पुरावा काय की उन्होंने दो ऐसे कोर्ट की लढाई लढी थी, बहुत बड़ी कोर्ट की लढाई थी. तर त्याच्यामध्ये एकदा काय झालं, एकदा सकाळी ते बसलेले होते, चहा पित होते आणि टाइम्स ऑफ इंडिया वाचत होते. वो रीड कर रहे थे टाइम्स ऑफ इंडिया. उसमें एक राइटिंग मतलब एक कोट्स आया की अमेरिका ने उसमें स्टेटमेंट दिया था की हल्दी जो होती है, हळद जी असते, हळद टर्मरिक, तर ती शरीरासाठी औषध म्हणून काम करते. टर्मरिक वर्क ॲज अ मेडिसिन फॉर हेल्थ, फॉर बॉडी. तर हे स्टेटमेंट अमेरिकेने दिलं. परंतु डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी कोर्टात गेले, कोर्टात हे सिद्ध करून दाखवलं की भारतात हळद हा प्राचीन औषधी म्हणून उपयोग केला जातो. त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे ग्रंथ, वेगवेगळे वेद यातून पुरावे गोळा करून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल, हॅलो, तर दाखल केले आणि ते केस जिंकून भारताला एक सन्मान मिळवून दिला. और उस दिन से हमारे इंडिया का नाम सारी दुनिया में हुआ कि हल्दी का जो इन्वेंशन था, जो टर्मरिक जो हेल्थ के लिए एज अ मेडिसिन के तौर पर यूज किया जाता है, वो इंडिया में सबसे पहले इन्वेंशन हुआ. तो ये उसी तरह बासमती चावल था, उसका भी पेटेंट उन्होंने कोर्ट में केस करके जीत के आए थे. तो ये बहुत इम्पॉर्टंट चीज थी. तर आता आपण जाऊया महत्वाचं म्हणजे पाठाच्या गावाकडे. हम देखते कि एक्चुअल में चैप्टर में क्या दिया है, क्योंकि सिर्फ पढ़ने से कुछ नहीं होता है, हमको ये पता होना चाहिए कि हम किस रास्ते जा रहे हैं. जो कंटेंट आप पढ़ रहे हो उसकी सारी समरी आपको याद होनी चाहिए. तो इस चैप्टर में खाली 4 सेक्शन हमको देखने. या चॅप्टर मध्ये 4 गोष्टी आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट आहे डॉक्टर माशेलकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, जे उनका पेट नेम रमेश भी था, तर डॉक्टर रमेश माशेलकर भी था और डॉक्टर रघुनाथ माशेलकर. त्यांचं गाव, त्यांचं बालपण, त्यांच्यासोबत घडलेल्या घटना आणि त्या घटनांचा काय परिणाम झाला, ही पहिली गोष्ट बघणार आहे. दुसरा भाग बघणार आहे आपण, ते गाव सोडून ते मुंबईला आले. मुंबईला कुठे आले, गिरगावात आले. त्यांचं प्राथमिक प्रायमरी एज्युकेशन आणि माध्यमिक म्हणजे सेकंडरी एज्युकेशन. तर या गोष्टी दुसऱ्या सेक्शन मध्ये बघू. तिसऱ्या सेक्शन मध्ये युनियन हायस्कूल मधील शिक्षक व त्यांचे कार्य आणि तेथील वैशिष्ट्ये. त्यांचं शिक्षण ज्या माध्यमिक शाळेत झालं त्या माध्यमिक शाळेविषयी म्हणजे युनियन हायस्कूल विषयी आपण थोडंसं बघणार आहोत. आणि लास्ट आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या आयुष्यात त्यांनी जी प्रगती केली, त्यांनी जे सक्सेस मिळवलं, उनके जो सक्सेस का राज है वो क्या है, त्यांचे प्रेरणास्थान, उनके आइडियल्स कौन थे, वो देखेंगे. ठीक है, चलो. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचे दक्षिण गोव्यामध्ये एक मिनिट, दक्षिण गोव्यामध्ये जन्म झाला.
माशेल या गावात झाला आणि त्या बालपणीत त्यांच्यासोबत घडलेल्या घटना, ते कसे जगले, त्याचा परिणाम काय झाला ते आपण आता थोडक्यात बघूया. तर बघा, गोव्यामध्ये साउथ साइडला गोवा में साउथर्न पार्ट में माशेल करके एक गाँव था। देखिए माशेल गाँव से थे इसके लिए माशेल कर लग गया। जैसे मराठी में कर लगाते जिस गाँव से रहते, हिंदी में वाला लगाते जैसे मालेगाँव वाला, पूना वाला, ऐसे ही सातारकर, पुणेकर ऐसा एक सरनेम बना लेते. तर ते माशेल गावाचे होते, माशेलकर त्यांचं सरनेम होतं. त्या ठिकाणी ते आपल्या आई-वडिलांसोबत राहत होते. कुठल्या गावी? माशेल या गावी. आणि ते माशेल गाव कुठे आहे? गोवा या राज्यात दक्षिणेकडे. आता त्यांचं बालपण. डॉक्टर माशेलकर हे लहानपणी माशेल या गावी राहत होते. त्यांच्या गावात एक मोठं मैदान होतं. हर एक गाव में, हर एक सिटी में एक ग्राउंड तो होता ही है एटलीस्ट. तर त्या मैदानात ते नेहमी खेळायला जात असत. लहानपणात आप मतलब आप जितने भी लोग हो सब खेलने तो जाते ही है, तो वो अलग ही मजा रहता है. नंतर त्यांच्या गावात एक पिंपळ कट्टा होता. पिंपळ कट्टा मतलब क्या? जैसे गांव में एक पंचायत बैठती है, वो पंचायत जहाँ पे बैठती है एक बड़ा पेड़ होता है, उसके नीचे एक बड़ा सा एक स्क्वायर टाइप में कुछ बैठने लायक जगह होती है. वहां पे सब गाव के बडे बुजुर्ग लोक आके बैठते. तर असा एक पिंपळ कट्टा होता आणि त्या ठिकाणी ते नेहमी जात असे आणि तिथं निवांत वेळ घालवत असे. निवांत वेळ मतलब रिलॅक्स होके बैठते थे. अच्छा लगता था, सुकून मिलता था. तर ते तिथं निवांत वेळ घालवत असे. असा त्यांच्या गावातला हा पिंपळ कट्टा. परंतु डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्यासोबत वयाच्या 6व्या वर्षी एक घटना घडली और उस घटना का उनके ऊपर बहुत ज्यादा इफेक्ट हुआ. डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे जेव्हा 6 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील मयत मीन्स डेथ झाले. त्यामुळे त्यांच्या त्या लहान वयावर त्यांच्या मनावर खूप मोठा आघात, आघात मतलब इफेक्ट, परिणाम झाला आणि त्यांना गरिबीची झळ सोसावी लागली. गरिबीची झळ म्हणजे क्या? क्योंकि घर में अगर फादर कमाने वाले होते, अगर फादर नहीं रहते और फादर चले जाते, तो उनको 2 चीज़ों का बहुत उनको 2 मतलब चीज़ों का सामना करना पड़ता है. पहली बात तो एक इकॉनॉमिकल और दूसरा मेंटल. तर रघुनाथ माशेलकर वडीलच सर्वस्वी असल्यामुळे त्यांना ते संकट ओढावलं आणि त्यांच्या त्या लहान वयात त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला. आणि त्यामुळे गरिबीची झळ लागल्यामुळे उनकी हालत बहुत खराब हो गई. पैसे की तंगी आ गई. कुछ नहीं था उनके पास उस गाँव में. तर त्यांची आई आणि तो गाव सोडून मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. आणि डॉक्टर माशेलकर यांचे वडील मयत झाल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या आईने उदरनिर्वाह म्हणजे काय? पेट भरने के लिए कुठं आले ते? माशेल गाव सोडून मुंबईला आले. आता मुंबईला कुठं आले ते? परंतु त्या अगोदर त्यांच्या आईच्या व्यक्तिमत्वाविषयी थोडं तुम्हाला सांगतो. उनकी जो मम्मी थी, उनकी जो मम्मी थी वो किस टाइप की थी? तर त्यांची जी आई होती ती धीर न सोडणारी होती. उनका कैरेक्टरिस्टिक थे, स्पेशल कैरेक्टर. धीर न सोडणारी मतलब क्या? मजबूत, स्ट्रांग, खूब कष्ट करनारी होती, मेहनती थी. कभी भी सोचती थी मैं कुछ भी करूंगी लेकिन मेरे बच्चे को पढ़ाऊंगी, भूखा नहीं रखूंगी, जो हर एक की माँ होती. और माँ क्या होती है? एक योद्धा होती है. ये बात समझ लेना. दारिद्र्याशी 2 हात करणारी किंवा गरिबीशी लढणारी. तिने कधीच स्वतःला विचारलं नाही की मी गरीब आहे, मी कसं करू, मी परिवार कसं चालवू, माझ्या मुलाला कसं शिकवू. हा, तिने फक्त एवढंच ठरवलं की जे संकट आलंय त्याला 2 हात करायचे, त्याच्याशी लढायचं. कारण मी आधीच सांगितलंय आई काय असते? योद्धा असते. आणि शिक्षणाबद्दल आवड होती. कारण त्यांची आई जरी कमी शिकलेली होती परंतु त्यांना शिक्षणाबद्दल खूप आवड होती. त्यांना वाटायचं की मी माझ्या मुलाला खूप शिकवेन. असे त्यांचे 4 कॅरेक्टरिस्टिक खूप महत्वाची. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे 4 वैशिष्ट्ये. कोणाच्या आईचे? डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या आईचे. आता बघा,
रघुनाथ माशेलकर आणि त्यांची आई कुठं आले? मुंबईला. कहाँ पे आ गए वो? मुंबई में. लेकिन मुंबई में कहाँ पे? मुंबईत कुठं आले ते? गिरगाव. गिरगाव मध्ये एक एरिया आहे, त्याचं नाव आहे खेतवाडी. त्या खेतवाडीमध्ये एक गल्ली आहे, त्या गल्लीचं नाव आहे देशमुख गल्ली. आणि त्या गल्लीमध्ये एक घर आहे, एक असं जुन्या प्रकारे ते पीआयटी चाळ वगैरे तिकडे माळ्याच्या बिल्डिंग असतात ना पुराने टाइप में, जैसे 1, 2, 3 माले की बिल्डिंग रहती थी छोटी छोटी. तर त्या देशमुख गल्लीमध्ये मालती निवास नावाचं घर होतं. कोणतं नाव? कोणतं घर? मालती निवास. आणि त्या मालती निवास मध्ये पहिल्या मजल्यावर मीन्स फर्स्ट फ्लोर पे उनका घर था. छोटी सी खोल, छोटा सा कमरा था, ज्यादा बड़ा नहीं था. आप फोटो में देख रहे हो किस टाइप का कमरा था. तर लेखक म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि त्यांची आई कुठं आले? गिरगावात. मुंबईमध्ये गिरगावात. गिरगावमध्ये कुठं? खेतवाडी. खेतवाडीमध्ये कुठं? देशमुख गल्ली. देशमुख गल्लीमध्ये कुठं? मालती निवास या घरात. आणि मालती निवास या घरात कुठं? पहिल्या मजल्यावर छोट्याशा खोलीत. त्यानंतर आता ते राहायला का आले? वो रहने के लिए तो आ गए. उसके बाद वो सोच में पड़ गए. देखो आप फोटो में देख रहे हैं कि रघुनाथ माशेलकर सोच रहे कि अब उनके सामने एक बड़ा क्वेश्चन उनके सामने खड़ा हुआ. त्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला. कुठला? कि मी आता शिकू कसा? मैं कैसे पढू? मैं पढ़ाई कैसे करू? मेरी पढ़ाई कैसे कंप्लीट करू? असे प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. का उभा राहिला? त्याच्या मागे 2 कारण आहेत. पहिलं कारण काय आहे? गरिबी. आणि दुसरं कारण काय? त्यांच्या आईचे कमी शिक्षण, अल्प शिक्षण, कम पढ़ाई. उसकी मम्मी कम पढ़ी लिखी थी और साथ में उनकी गरीबी, बहुत गरीब हालात अच्छे नहीं थे उनके. इसके लिए ये 2 रीजन की वजह से उनको ये क्वेश्चन आया कि मैं पढ़ू कैसे, मी शिकू कसा, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. त्यानंतर त्यांचे मामा जे गिरगावात राहत होते, कुठं? खेतवाडी, देशमुख गल्ली, मालती निवास, त्या ठिकाणी त्यांचे मामा सुद्धा त्यांच्यासोबत आलेले. त्यांचे मामांनी काय केलं? त्यांना थोडी मदत केली. मग माशेलकरांचं प्राथमिक शिक्षण, प्राथमिक मतलब प्रायमरी एज्युकेशन यांनी गिरगावातच केलं. त्या गिरगावात खेतवाडी मनपा शाळेत केलं. म्हणजे देखिए इतने बड़े साइंटिस्ट वो अपने बीएमसी के स्कूल से पढ़े, ये हमारे लिए बहुत प्राउड की बात है. समझ गए ना? ये बहुत बड़ा प्राउड है हमारे लिए. तो ते खेतवाडी मधील मनपा शाळेत त्यांचं एज्युकेशन झालं. कोणचं वाला एज्युकेशन? प्रायमरी एज्युकेशन, प्राथमिक शिक्षण. त्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली त्यांना? त्यांच्या मामांनी. आणि त्या मामांनी त्याला धीर दिला की बेटा तू घाबरू नको, तू डरना मत, मैं तेरे साथ हूं. तर त्या मामांनी त्यांचं प्रायमरी एज्युकेशन साठी त्यांचं ऍडमिशन केलं. परंतु आता खरं संकट तर त्यांच्या आईला होतं. आईला सुद्धा 2 प्रश्न भेडसावत होते. 2 क्वेश्चन उनके सामने थे. एक थी गरीबी और दूसरा था उनका कम पढ़ा लिखा होना, कम एजुकेशन, बहुत लेस. तर त्यांची आई तीसरी सुद्धा पास नव्हती, 3rd स्टैंडर्ड भी पास नहीं थी. इसके लिए उनके लायक कोई काम नहीं था. बस एक ही काम था कि आजू बाजू में जाके पोता लगाए, झाडू लगाए, साफ सफाई करे. म्हणजे बाजूला शेजारी पाजारी बिल्डिंगांमध्ये जाऊन भांडी कुंडी करायचं, हेच त्यांच्यासाठी काम एकमेव होतं. तर त्यांनी ते काम स्वीकारलं आणि कष्ट करण्याची तयारी दाखवली. आप में से ही बहुत सारे लोगों के माँ बाप ये काम करते, आपके मम्मी डैडी ये काम कर रहे, इसका मतलब बहुत छोटा काम कर रहे, ये मत सोचिए. क्योंकि ये काम करके रघुनाथ माशेलकर की मम्मी अपने बेटे को साइंटिस्ट बना सकती है, तो सोचिए आपके मम्मी डैडी भी आपको बहुत कुछ बना सकते हैं. लेकिन आप में उतना जिद होनी चाहिए, लगन होनी चाहिए. तर डॉक्टर माशेलकर यांच्या माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना फी लागणार होती. अब उनका प्राइमरी एजुकेशन तो खत्म हो गया और वो उन्होंने त्यांचं जे प्राथमिक शिक्षण होतं ते त्यांनी बिना चपल्याचं, मतलब अनवाणी, विदाउट चप्पल उन्होंने कंप्लीट किया. त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण जवळजवळ माध्यमिक शिक्षण पर्यंत, जोपर्यंत ते 10वी 11वी पर्यंत गेले तोपर्यंत त्यांच्या पायात चप्पल नव्हती. तर त्यांना माध्यमिक शिक्षणासाठी, आता प्रायमरी एज्युकेशन तर झालं त्यांचं, कुठं झालं? खेतवाडी मनपा शाळेत झालं. त्याच्यानंतर त्यांना माध्यमिक शाळेत प्रवेश घ्यायचा होता, सेकेंडरी स्कूल में एडमिशन लेना था. उसके लिए फीस थी गिरगांव में, खेतवाड़ी में.
कितनी थी 21 रुपीज थी, लेकिन उतना भी उनके मम्मी के पास पैसा नहीं था. तर त्यांची मम्मी खूप दुःखी झाली. तिच्या डोळ्यात पाणी आले, की 21 रुपये फी नाही माझ्याकडे, मी कसं माझ्या मुलाला शिकवू. पण तिने ठरवलं, मी वाटेल ते काम पडेल ते काम करेल, मतलब जो मिलेगा वो काम करूंगी, कपड़ा पोता सब करूंगी, लेकिन मेरे बच्चे को मैं पढ़ाऊंगी. समझ गए ना. तो तर ती अजून जास्त काम करू लागली. परंतु तिने जोपर्यंत 21 रुपये जमवले, जोपर्यंत तिच्याकडे 21 रुपये जमले, तोपर्यंत त्यांच्या एरियामध्ये ज्या चांगल्या शाळा होत्या त्यामधले प्रवेश मतलब एडमिशन खत्म हो गए थे, स्टॉप हो गए थे, क्योंकि फुल हो गया था एडमिशन. आता करायचं काय, कारण नामांकित शाळेत मतलब फेमस स्कूल थी, उसमें उसको एडमिशन नहीं मिला. तर त्या नामांकित शाळेत त्याला प्रवेश घेता आला नाही. का, कारण वेळेवर 21 रुपये जमा न झाल्यामुळे. 21 रुपीज ध्यान में रखना, क्योंकि राइटर के दिमाग में आज भी वो रघुनाथ माशेलकर सर आज भी वो 21 रुपीज का जिक्र हर बार करते. तर त्यानंतर लेखक आणि त्यांची आई यांच्या ओळखीची एक महिला होती. म्हणजे आता बघा, त्यांची आई जिथे जिथे कामाला जायची, त्यांचे ते मालक चांगल्या घरातले होते, तर त्यातली एक महिला चांगली होती. तर त्यांनी तिला मदत करायचे ठरवले. मग लेखकाच्या एका ओळखीच्या महिलेने, उनकी एक पहचान वाली लेडी ने उनका एडमिशन एक हाई स्कूल में करवाया, सेकंडरी एज्युकेशन लेने के लिए. त्यांचं शिक्षण, माध्यमिक शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी त्यांनी एका शाळेत त्यांचं ऍडमिशन केलं, आणि त्या शाळेचं, माध्यमिक शाळेचं नाव होतं युनियन हायस्कूल. कुठलं होतं, युनियन हायस्कूल. आणि त्या युनियन हायस्कूल मध्ये लेखकाचा दाखला किंवा प्रवेश करून देण्यात आला. मग आता लेखकाला आनंद झाला होता की त्यांचा ऍडमिशन, त्यांचा प्रवेश हा युनियन हायस्कूल माध्यमिक शाळेत झालेला होता. परंतु त्यांना दुसरी अडचण होती की त्यांची जी खोली होती, मालती निवास मधली पहिल्या माळ्यावरची छोटीशी खोली, तिथं आजूबाजूचा परिसर गाड्या, वर्दळ, गर्दीचा होता. त्यामुळे इतका आवाज होत होता की त्यांना अभ्यास करायला मन लागत नव्हतं. परंतु तरी त्यांनी ठरवलं की जरी खोली छोटी आहे, गर्दी आहे, सगळं आहे, त्रास होतोय, तरी पण मी शिकणार, तरी मैं अभ्यास करना, तब भी मैं करूंगा, पढ़ूंगा. बिकॉज बिकॉज उसकी मम्मी उसके लिए प्रेरणा थी, उसकी आइडियल थी. उसके सामने देख रहा था, वो देख रहा था कि उसकी मम्मी किस तरीके से मेहनत करके उसको पढ़ा रही है. आप भी ये सोचिए कि आपके माँ बाप भी बहुत मेहनत करते हैं, तो उनका इंपॉर्टेंस रखिए, उनको सामने लाइए. कुछ भी गलत काम करने से पहले एक बार उनके बारे में सोचिए. तर युनियन हायस्कूल मध्ये अभी उनका ऍडमिशन हो गया, प्रवेश मिळाला. त्या प्रवेश मिळाल्यानंतर लेखक म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर जिद्दीने, लगन से अभ्यास करू लागले, पडणे लग गए. त्यांची खोली लहान होती, त्यामुळे त्यांना अडचण येत होती, पण त्यांनी ती जिद्द सोडली नाही. उन्होंने वो लगन छोड़ी नहीं कि मैं पढ़ूंगा. त्यानंतर आता त्यांच्या आईला एक प्रश्न पडला, कारण युनियन हायस्कूल मध्ये, जो युनियन हायस्कूल ती सेकंडरी स्कूल, माध्यमिक शाळा, त्या ठिकाणी प्रत्येक हप्त्याला, हर एव्हरी वीक सॅटर्डेला, कोणसे दिन, सॅटर्डेला शनिवारी एक चाचणी परीक्षा व्हायची, युनिट टेस्ट व्हायची. वहां पे हर सॅटर्डे एक एग्जाम होती थी युनिट टेस्ट की. तर त्यासाठी ज्या उत्तर पत्रिका लागत होत्या, आन्सर शीट लागती थी, तर त्या उत्तर पत्रिकेसाठी त्यांची फीज होती 3 पैसे, किंवा त्या घरून आणायला लावत होते, तर त्या दुकानात 3 पैशाला भेटत होत्या. परंतु ते 3 पैसे सुद्धा लेखकाच्या आईकडे नव्हते. ते 3 पैसे सुद्धा लेखकाच्या आईकडे नव्हते. त्यामुळे लेखकाची आई खूप दुःखी झाली होती, खूप हताश झाली होती. कभी कभी आपके मम्मी डैडी के साथ भी ऐसा होता है, तो आप जिद मत किया करो कि मम्मी मुझे इतना पैसा चाहिए, मुझे जूते लेने दो, चाहिए ही चाहिए, मुझे कपड़े लेने चाहिए. लेकिन आप एक बार उनका देखो कि उनके पास सच में है कि नहीं. माँ बाप तो कभी बच्चों को ये नहीं बोलते कि हमारे पास पैसे नहीं, वो कहीं ना कहीं से लाते, उधार लाते, कुछ भी करते, लेकिन आप भी उनकी फीलिंग समझा करो. तर उनके मम्मी के आंखों में आंसू आ गए थे की त्यांना 3 पैसे सुद्धा त्यांच्याकडे नव्हते की त्या लेखकाला आठवड्याला शनिवारच्या परीक्षेत युनिट टेस्ट साठी देऊ शकतील. म्हणून त्या खूप दुःखी झाल्या होत्या. त्या युनियन हायस्कूल मध्ये लेखकाच्या आवडीचे असे 4 शिक्षक होते. ते त्यांना, लेखकाला खूप आवडायचे. लेखक म्हणजे कोण, डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकर. त्यांना ते 4 शिक्षक खूप आवडायचे. का आवडायचे, कारण ते शिक्षक सेवाभावी वृत्ती, सेवाभावी मतलब क्या, हमेशा देने वाले,
हमेशा दूसरों को ज्ञान देने वाले, निरपेक्ष विचारसरणी, निरपेक्ष मतलब क्या, भेदभाव न करने वाले, मतलब वो टीचर क्या कैसे थे वहां पे, भेदभाव ना करने वाले और हमेशा दूसरों के लिए मदद करने वाले, अपना ज्ञान बांटणे वाले, स्वतःला मुलांसाठी झोकून देणारे, हर वक्त 24 आवर्स वो बच्चों के लिए अपनी जिंदगी देने वाले, अपना सब कुछ जितना भी नॉलेज है सब बच्चों को बांटने वाले, मुलांसाठी झोकून देणारे आणि तसेच उत्तम मार्गदर्शक मतलब परफेक्ट गाइड, मतलब बच्चों को गलत रास्ते कभी भेजते नहीं थे, अच्छा ही रास्ता दिखाते थे, ऐसे टीचर, असे टीचर होते ते, असे शिक्षक होते की ते दुसऱ्यांसाठी स्वतःला झोकून देणारे, भेदभाव न करणारे, निरपेक्ष विचारसरणी ठेवणारे, सेवाभावी वृत्ती आणि उत्तम मार्गदर्शक होते. त्यामुळे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण झाली. क्यों? क्योंकि उनके टीचर ऐसे थे, इसके लिए उनको उनको दिल में आया कि मैं पढ़ूंगा, उनके उस पढ़ने के प्रति उनके दिल में एक पॉजिटिव मतलब सोच पैदा की. मतलब देखिए, अगर स्कूल में टीचर अच्छे हो ना, तो वो स्कूल भले आंगन में भी चले या मैदान पे चले, उसको एसी की जरूरत नहीं है, उसको अच्छे स्कूल की अच्छी दीवारों की जरूरत नहीं, खाली अच्छे टीचर की जरूरत है. एक स्टूडेंट को सिर्फ अच्छे टीचर की जरूरत है. अगर अच्छा टीचर रहता है ना, तो वो स्टूडेंट कभी पीछे नहीं रहता, चाहे वो कितना भी, अगर एसी वाला भी स्कूल हो, कितना भी बड़ा स्कूल हो, कितनी भी महंगी फीस भरो, अगर वहां के टीचर अच्छे नहीं, तो वहां के बच्चे संस्कार वाले नहीं जाते, तकलीफ होती है, आगे नहीं बढ़ पाते. तो एक अच्छे टीचर होना बहुत जरुरी होता है. तर असे चांगले टीचर असल्यामुळे रघुनाथ माशेलकर यांना शिक्षणाबद्दल आवड निर्माण झाली. क्वेश्चन आ सकता है की रघुनाथ माशेलकर यांना शिक्षणाबद्दल आवड निर्माण का झाली? कारण युनियन हायस्कूलचे शिक्षक हे कसे होते, सेवाभावी वृत्तीचे होते, त्या ठिकाणी समजून घेतलं जायचं, निरपेक्ष विचारसरणी होती. हे जे वर मुद्दे दिलेले आहेत, यामुळे रघुनाथ माशेलकर यांना आवड निर्माण झाली. मग त्यांच्या आवडीचे शिक्षक कोण कोण होते? भावे सर, जोशी सर, शिर्के सर आणि मालेगावाला सर. 4 शिक्षक कोण कोण होते? जोशी सर, भावे सर, शिर्के सर आणि मालेगावाला सर. तर या शिक्षकांना तो आपले आदर्श मानत होता. पुढे एकदा काय झालं, काँग्रेस हाऊस जवळ काय होतं, काम मिळणार होतं आणि रघुनाथ माशेलकर यांच्या आईला जास्तीचं काम हवं होतं, कारण त्यांना पैशाची गरज होती. म्हणून ते काँग्रेस हाऊस जवळ काम मिळणार म्हणून तिथे गेले. तिथं दिवसभर लाईनीत उभे राहिले आणि जेव्हा आत गेले त्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं की मी 3री पर्यंत पण शिकलेली नाही, 3री नापास आहे किंवा 2री पर्यंत झाली. परंतु त्यांची अट होती की कमीत कमी तुम्ही 3री पास असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे काम मिळेल. मतलब आप कम से कम 3rd स्टैंडर्ड पास होने चाहिए तभी आपको काम मिलेगा. तेव्हा ते ऐकून लेखकाच्या आईला खूप वाईट वाटले आणि त्यांना ते काम न मिळाल्यामुळे ते खूप दुःखी झाले. परंतु बट उस दिन उनको एक एहसास हुआ कि अगर आदमी कम पढ़ा लिखा हो तो उसकी वैल्यू नहीं होती, उसकी वैल्यू एजुकेशन से बढ़ती है, ज्ञान से बढ़ती है, पैसे से नहीं. पैसे से तो गधे का भी रिस्पेक्ट बढ़ जाता है, लेकिन हमें गधा नहीं बनना है. समझ गए ना? तो तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुम्हाला जगात मान 100% मिळणार. तर उनकी मम्मी को लगा कि एज्युकेशन का इम्पॉर्टन्स कितना होता है. त्या दिवशी त्यांना कळालं की शिक्षणाचं खरं महत्व काय. म्हणून त्यांनी त्याच दिवशी ठरवलं की मी माझ्या मुलाला म्हणजे रघुनाथ माशेलकर यांना जगातलं सगळ्यात जास्त, जगात जेवढं शिकवता येईल तेवढं मी शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला कुठेही कमी पडू देणार नाही. म्हणून ती वाटेल ती कष्टाची कामं करू लागली. जो मिलेगा वो काम करने के लिए वो अभी रेडी हो गई. नेक्स्ट स्लाइड. एकदा एका शाळेचा त्यांनी अनुभव शेअर केलेला आहे की भावे सर जे होते ते भौतिक शास्त्र मतलब साइंस में पुराने जमाने में 3 टाइप के सब्जेक्ट रहते थे, रसायन शास्त्र, भौतिक शास्त्र आणि जीवशास्त्र. भौतिक शास्त्र म्हणजे फिजिक्स, जिसमें मोशन होता है, बराबर वर्क होता है, तो वो फिजिक्स में आता है. त्याच्यानंतर रसायन शास्त्र जो केमिकल्स होते आणि जीवशास्त्र जिसमें एनिमल्स और प्लांट्स आते. तो भौतिक शास्त्र हा विषय शिकवत होते विज्ञानाचा. तर त्यांनी एक प्रयोग केला, प्रकाश ऊर्जा भिंगाच्या सहाय्याने एकत्र करून कागज पेटवण्याचा. आप लोग भी करते हो, एक लेंस ले लेते हो और वो कागज पे उसका लाइट रेज मतलब
एक जगह केंद्रित करके उस पेपर को जलाते, इकट्ठा करते वो लाइट। तो ये सारी ऍक्टिव्हिटीज आप घर पे भी करते हो। तर तो प्रयोग त्यांच्या शाळेत शिकवला गेला। तर त्यावेळेस भावे सरांनी सांगितलं, माशेलकर, क्या बोले हो? किस आवाज में बोले? माशेलकर, तुम्ही सुद्धा तुमची सर्व ऊर्जा एकत्र केली तर जीवनात काहीही साध्य करता येते। क्या बोले हो माशेलकर को कि माशेलकर, अगर तू भी तेरे अंदर की ऊर्जा, एनर्जी, पावर अगर तू कलेक्ट कर लेगा, एक जगह तू इकट्ठा कर लेगा, तो दुनिया में तेरे लिए कुछ भी इम्पॉसिबल नहीं। और ये सच आहे। तुमच्यात जर जिद्द असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता, पॉसिबल कर सकते हो। त्यामुळे या वाक्याच्या रघुनाथ माशेलकर यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला आणि त्यांनी ठरवलं की मी आता मागे कधीच राहणार नाही आणि मी करून दाखवेल। आणि त्यामुळे भावे सरांसारख्या विज्ञान विषयाच्या शिक्षकामुळे रघुनाथ माशेलकरांना कशाची आवड लागली? विज्ञानाची। उसकी वजह से, भावे सर की वजह से रघुनाथ माशेल सर को साइंस सब्जेक्ट पसंद आने लग गया, फेवरेट हो गया। फिर डॉक्टर माशेलकर यांचे प्रेरणास्थान काय मग? डॉक्टर माशेलकर यांचे प्रेरणास्थान होते, मतलब क्या, आइडियल। कौन कौन थे? डॉक्टर माशेलकर के सबसे पहले आइडियल थे उनकी मम्मी, बराबर। त्यांची आई ही सगळ्यात पहिलं आयडियल होती, कारण तिला जिद्दीने शिकवलं, कष्ट करून शिकवलं आणि त्यांनी पूर्ण जगासमोर एक आईचा आदर्श ठेवलं की वडील नसतानाही त्यांच्या आईने कष्ट करून त्यांना शिकवलं, परंतु त्यांनी त्यांच्या आईचा कष्टाला चीज केलं, उनकी मेहनत मतलब वेस्टेज नहीं की। इम्पोर्टेंस रखा अपनी जिंदगी में कि मेरी मम्मी इतना मेहनत करे तो मैं कुछ बन के दिखाऊं। उसके बाद उनके 4 और थे, भावे सर, जोशी सर, मालेगावला सर आणि शिर्के सर। ये उनके आइडियल्स थे। तर अशा प्रकारे आई व शाळेतील शिक्षक यांचे हृदयस्पर्शी चित्रण या पाठात ऊर्जा शक्तीचा जागर या पाठात पाहावयास मिळते। मतलब किस तरीके से एक मम्मी के बारे में, टीचर्स के बारे में, स्कूल के बारे में बताया गया है, रघुनाथ माशेलकर के बचपन के बारे में बताया गया है, ये सब चीजें हमने देखी। तो थोड़ा सा क्वेश्चन आंसर देखते हैं। चलो अभी क्वेश्चन आंसर देखते हैं। पहला क्वेश्चन है, रेडी हो? रेडी हो साहब क्वेश्चन आंसर के लिए? चला बघूया मग। लेखकाची माध्यमिक शाळा कुठली होती? कोण सांगतं? कुठली होती? रघुनाथ, आपलं लेखकाची माध्यमिक शाळा रघुनाथ माशेलकर कुठल्या माध्यमिक शाळेत शिकले? आन्सर मी सर, युनियन हायस्कूल। युनियन हायस्कूल, राईट आन्सर, व्हेरी गुड। लेखकाला घडवणारे शिक्षक कोण कोण होते? शिर्के सर, जोशी सर, मालेगाव सर, अजून शिर्के सर, भावे सर, भावे सर, बरोबर। लेखकाचे जन्मगाव कुठले होते? माशेल, बरोबर बरोबर बरोबर, एकदम बरोबर। आता ऋण व्यक्त न करणाऱ्या येणाऱ्या व्यक्ती म्हणजे ज्यांचं आपण कधीही, जिनका हम कभी भी उपकार, ज्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही, अशी कोण व्यक्ती आहे त्यांच्या आयुष्यात? आई, त्यांची आई, आई। बरोबर, व्हेरी गुड, उनकी मम्मी। मुंबईतील घराचे नाव काय होतं त्यांच्या? मालते निवास, राईट आन्सर, व्हेरी गुड। युनियन हायस्कूल मधील शिक्षकांची वैशिष्ट्ये काय होती आपण बघितली। कुठली कुठली वैशिष्ट्ये होती युनियन हायस्कूल मधल्या शिक्षकांची? कसे होते ते शिक्षक? ज्ञानसूर्य, दयालू, बरं, ते वैशिष्ट्य सांगता येत नाही। सेवाभावी वृत्ती, निरपेक्ष वृत्ती, मार्गदर्शन करणारे होते, बरोबर। लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्व कसे होते? आई कशी होती त्यांची? सोडणारी, बरोबर धीर ना सोडणारी, बरोबर, मायाळू करणारी, करणारी, बरोबर मेहनती, बरोबर बरोबर। आता पुढचा प्रश्न, लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण का?
आहे आईची कष्ट. नाही, लेखकाला शिक्षणाबद्दल ओढ निर्माण झाली, आवड निर्माण झाली. का निर्माण झाली? आठवतं का? युनियन हायस्कूलच्या शिक्षकांमुळे झाली ना? हा सर. मग? येस सर. लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम का मिळालं नाही? कारण ती दुसरी नापास होती. तिसरी नापास होती. बरोबर. लेखकाला गिरगावातील नामांकित शाळेत प्रवेश का मिळाला नाही? फी नव्हती. फीस किती रुपये फी फी नव्हती? भरण्याचे पैसे नव्हते. किती पैसे नव्हते? 21 21 रुपये. 21 रुपये. बरोबर. ठीक आहे, थँक्यू. उद्या भेटू आपण सेम टायमिंगला. पद्मने मॅडम. ओके.